नमस्कार बाळांनो, आज गोष्ट ऐकायची की नाही? मग आज मी तुमच्यासाठी मस्त गोष्ट घेऊन आलेली आहे. एका दाट जंगलात एक मोठा वाघ राहत होता. तो रोज एखाद्या प्राण्याला पकडून खात असे. सगळे प्राणी त्यांच्यापासून घाबरलेले असायचे. एके दिवशी वाघ म्हणाला, आज मला काहीतरी वेगळं खायचं. ससा चालेल. सगळे ससे घाबरले, पण त्यातला एक छोटासा ससा म्हणाला, अरे, मी वाघराजांना थांबवतो, तुम्ही काळजी करू नका. मग तो ससा खूप चतुर होता. तो हळूहळू चालत वाघाकडे गेला. वाघ रागात ओरडला, ए सशा, इतका उशीर का केला? ऐका हा बाळानो गंमत. ससा म्हणाला, अहो वाघ राजा, मी लवकरच आलो होतो, पण दुसरा वाघ मला पकडून म्हणाला, मी या जंगलाचा राजा आहे. पुढे ऐका हा. वाघाचा राग आणखी वाढला. कोण दुसरा वाघ? दाखव मला लगेच. ससा म्हणाला, हो चला, माझ्याबरोबर. तो एका खोल विहिरीत लपलाय. वाघ सशाबरोबर विहिरीत जवळ गेला. ससा म्हणाला, वाघराजा, आत बघा, तोच दुसरा वाघ. वाघाने विहिरीत डोकावलं आणि त्याला स्वतःचंच प्रतिबिंब दिसलं. वाघ ओरडला, हा तर माझ्यासारखाच दिसतो. मी त्याला खाऊन टाकतो. असा ओरडला. असं म्हणून तो थेट विहिरीत उडी मारतो. धप्प असा आवाज झाला आणि वाघ पाण्यात पडला. आहे की नाही गंमत बाळांनो? सगळे प्राणी हसले. सशाने फसवलं होतं वाघाला चतुराईने. त्या दिवसानंतर जंगलात सगळे प्राणी आनंदाने राहू लागले आणि वाघ कधीच परत आला नाही. आहे की नाही गंमत बाळांनो? शेवटचा धडा. बळ नाही तर बुद्धी वापरली तर कोणालाही फसवता येतं. बाळांनो, ही गोष्ट आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा हा. आणि धन्यवाद हा तुम्हाला. चला.